त्यांना पाणी लांबून द्यायचं होत म्हणून असं घामेल्याने पिया असे दुसरे भांडे पिया त्यांचे भांडे त्यांचे चहा पिलं तर त्याचे भांडे धुवून ठेवायचे, जेवलं तर भांडे धुवून ठेवायचे, अशी पहिली प्रथा होती. नाही, तुमच्या समाजाला आरक्षण असल्यामुळे नोकरीत संधी होती. हा. आणि तुम्हाला सांगता आताची गोष्ट, आता आमचा मुलगा ग्रॅज्युएट आहे. हा काय वाटतं दिल्लीपर्यंत जाऊन आला, हा पण कुठं काय लेख लागला नाही. त्याचे आता ड्रायव्हरचं काम करतो. बघा मग आरक्षण काय आरक्षण म्हणतात असून पण फायदा नाही. तसं नाही, आमचे वडील वाजवायचे, आम्ही नाही ते शिकलो का. आता ही परंपरा आम्हाला आता मोडीत काढायची होती. तर ना आपलं काय ह्याच्यापासून फायदा आहे? काही नाही फायदा. का लोक पैसे देत नाहीत काय? पैसे द्यायचे. मग नमस्कार, माणूस शोधताना या आपल्या युट्यूब चॅनलवरती गप्पा मारण्यासाठी आज एक असं व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेलं आहे की ज्यांच्या बरोबर खऱ्या अर्थानं आपल्या गप्पा रंगतील असे मोरे आजोबा आपल्याला भेटलेले आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांची ओळख, त्यांचं गाव, नाव सर्व ऐकून घेऊयात. आजोबा तुमचं नाव सांगा. माझं नाव भाऊसाहेब सकाराम मोरे, गाव गाव कोर्टी. बर. मग आता तुम्ही काय व्यवसाय करता सध्या? सध्या आता काय नाही, सध्या म्हणजे आरामच आहे. आरामच, म्हणजे आपलं जनावर चारायचे. घरी जी बसायचं ती आपलं हे बकऱ्याकडे यायचं काय. हा हा. किती वय आहे तुमचं? आता माझं वय हे 70 चालू. 70. लहानपण कुठे गेलं तुमचं? इथंच आहे ना, ह्याच गावात. मग तुम्ही तुमचं मूळ गाव कोणतं? पहिले आमचे आजोबा पंजोबा सांगत होते काय सांगायचे? की आपलं गाव मूळ तिकडं आहे म्हणून. कुठं? काजाड म्हणून. काजड, इंदापूर तालुक्यातलं. त्याच्यावर आमचं काय आजची गाव पाहिलं नाही, हा. गेलो पण नाही, काय आमची गरजच नाही जायची तिकडं. ज्या वेळेस पासून तुमचा जन्म तर इथलाच? माझा घेतला, आमच्या वडिलाचा घेतला, आमच्या आजोबाचा घेतला, पंजोबाचा घेतला. मी काय म्हणतो 10-15 पिढ्याचा ही विषय असून हे फार जुना. हे काय जवळचा नाही. मग कसं आज तुमचं अगोदरच्या काळामध्ये तुम्ही मगाशी आपल्याला बोलताना सांगितलं की बाबा तुम्ही मातंग समाजाचे. अगोदरच्या काळात सुरुवातीला असं काय जातीमुळे तुम्हाला असं चुकीची वागणूक मिळाली होती कधी? नाही, तसं नाही झालं काय. म्हणजे की बाबा लोकांनी घरी न येऊ देणं, पाणी न देणं किंवा असं काय? तसं नाही झालं कधी काय. तुमच्या बाबतीत नाही घडलं? तुमचे वडील आजोबा सांगायचे का असं काय? आजोबाच्या काळात असेल ते पहिले झाले असेल. पहिलं होतं ती की त्यांना पाणी लांबून द्यायचं होत म्हणून असं घामेल्याने पिया असे दुसरे भांडे पिया त्यांचे भांडे त्यांचे चहा पिलं तर त्यांचे भांडे धुवून ठेवायचे, जेवलं तर भांडे धुवून ठेवायचे, अशी पहिली प्रथा होती. म्हणजे तुमच्या आजोबांनी तुम्हाला सांगितलंय? हा, फार जुनी गोष्ट आहे. त्यांच्या बाबतीत अशा घटना घडल्या, तुमच्या बाबतीत नाही झाल्या? आमच्या बाबतीत नाही झाली. मग ते ऐकून तुम्हाला जरा बरं वाटत असेल की आता आपण बरोबर समाजाने आपल्याला स्वीकारलं. कारण तुमचा समाज किंवा तुमची कास्ट पण त्या इंग्रजांच्या काळामध्ये गुन्हेगारीच्या यादीमध्ये तुमची कास्ट पण होती. त्यामुळे पण तुम्हाला बऱ्यापैकी त्या फटका बसला, लोकांनी तुमच्यावर विश्वास न ठेवणं किंवा अशा गोष्टी झाल्या. असं तुमच्या बाबतीत झालं कधी की तुमच्यावर अविश्वास दाखवला? नाही, तसं नाही झालं माझ्या. माझ्या कशी तशी वेळ आलीच नाही कधी. नाही, बाबा कुठला आरोप केला, गावात काय झाले तरी आपल्याकडेच करणं, आपण गुन्हेगारी केलीच नाही कधी, तर आपल्यावर आरोप यायची काय गरज आहे. शाळा किती शिकला तुम्ही? 7वी. चांगली शाळा शिकला. मग तुम्हाला त्यावेळेस नोकरी लागली असती की? लागली असती, पण त्या टायमाला काय झालं, आता आमच्या शाळेतली वर्गातली मुलं काय बाय लागले इथं सर्व्हिसला, तर आमचा काय नंबर त्यात लागला नाही. कोणी हायस्कूलला लागलं, कोणी बँकेत लागलं, कोणी कुठं लागलं. त्यात आम्हाला आमचा काही कुठं नंबर लागला नाही. आम्ही मिस्त्री काम करायला लागलो. नाही, तुमच्या समाजाला आरक्षण असल्यामुळे नोकरीत संधी होती. हा. आणि तुम्हाला सांगता आताची गोष्ट, आता आमचा मुलगा ग्रॅज्युएट आहे. काय वाटतं दिल्लीपर्यंत जाऊन आला, पण कुठं काय लेख लागला नाही.
त्याचे आता ड्रायव्हरचं काम करतो. बघा मग आरक्षण काय आरक्षण म्हणतात असून पण फायदा नाही. अहो 1 ते 2 पॉईंटवर गडी परीक्षा त्याचे फेल व्हायचे म्हणजे आता मला सांगा हे पैसेवाले जर असतं तर अशी सगळं कावली बरोबर. आता झालीच की आता तुम्ही बातम्या बघत असताल ना हो, पेपर फुटतोय, बघतो हे की. होतं हो बघतो की बातमी. मग ती पेपर- पैशावाल्यांचीच काम आहे. पैसेवाल्यांचीच काम. गरिबांची अशीच जातात ना मग. हा मग ही काय आपली अशी वेळ आली की म्हणायची मग आता आपल्याला मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. तुमच्या समाजाला जमिनी वतन म्हणून मिळायच्या वतन म्हणून तरी आपले हे करून खावं. सरकारकडून, हम्म. तुम्हाला नाही मिळाली. ठीक आहे मग मिळाले हे ते सांगतो मला झाडाला त्याच्यात झाडे लावली आणि पटांगण झालं तुमचं. पटाकन झालं. मग तुम्ही असंच व्यवसाय मिस्त्रीचा ह्याचा त्याचा व्यवसाय केला. नोकरी नाही म्हणजे काय पर्यायच नाही दुसरा. पर्याय नाही काय ते. मग तुम्ही वाजंत्री वाजवण्याचं काम करायचं म्हणलं, मग ती कोणती वाद्य वाजवायचं तुम्ही? आमची ढोल ताश्या हलगे असे आम्ही वाजवतो. तसले ते लग्नात सनई चौघड तसं नाही आमचे वडील वाजवायचे. आम्ही नाही ते शिकलो का आता ही परंपरा आम्हाला आता मोडीत काढायची होती काय. पण आता आमची मुलं तर काही नको म्हणतात हे आपल्याला नको या असं. तर म्हणलं कसं कोणती आहे, परंपरा मोडीत काढायची होती? ही वाजवायची. जाणून बुजून मोडायची होती. हा, मग आता त्याला काय करायचं त्यात. म्हणजे सनई आणि चौघडे जी पारंपरिक जी तुमच्या समाजात तुमच्या घरच्यांनी किंवा हा वाडवडिलांनी ती वाजवलं, वाजव. पण ते तुम्हाला ती मोडीत काढायचं होतं. आता ती पहिले काय प्रथा राहिलीच नाही. आणि कधीपर्यंत वाजवायचं ना आपण ह्याच्यातच चाललोय असं तुम्हाला वाटलं का? हा मग नाही ते काय. आपली प्रगती होईना हा मुलं म्हणतात ना आपलं काय ह्याच्यापासून फायदा आहे काही नाही फायदा. का लोक पैसे देत नाहीत काय? त्याचे पैसे द्यायचे. मग गावकी म्हणजे कशी असते फुकट वाजवायचं फुकट वाजवायचं. आणि तुम्हाला फक्त तुम्ही ते त्याचं काय असेल हे मिळणार हा येडा म्हणून द्यायचं खंड. 500 पारी. म्हणजे खंड द्यायची ना लोक, खंड नाही फिन नाही काही नाही. काहीच नाही. आणि मी दसरा वाजवतो. हा पहिली काय प्रथा होती दसरा वाजवले वाजवायला बकरे द्यायची आणि 2-2 पायल्या काय पायले असे जेव्हा त्यांना असे ठरवून दिलेले होते. हा ते लोक आता देत नाहीत. देत नाही मग आम्ही बी ते विषय करतो फक्त तेवढं 9 दिवस वाजवायचे बस. कोणाच्या घरी जाणे नाही येणे नाही काय नाही. फक्त देवा एक देवाची सेवा म्हणून करायची बाकी काही नाही. ह्याच्यासाठी करायचं नाही. लोक बदलल्यामुळे तुम्हाला पण बदलावं लागलं. बरोबर आहे. कधीपर्यंत आपणच हा बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो ही वाज प्रथा म्हणजे मी आहे तोपर्यंत आता चालू आहे. हा तिथनं पाठीमागं पुढं चालणार नाही. तुमच्यात शिकलंच नाही कोणतं कसं चालेल पुढं? नाही शिकायचा काही विषय नाही. हा शिकायला शिकतोय म्हणून पोरं आमची सध्या ते बाहेर वाजवतात की. हा 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 वाजवत नाही पोरं आमची बाहेर वाजवतात हा पण गावात वाजवत नाही. हा बरोबर आहे. म्हणजे गाव पण ठरल्याप्रमाणे देत नाही तर मग आपण पण ठरल्याप्रमाणे वागायचं ना. हा आपण फक्त देवाची सेवा म्हणून चाकरी करायची देवाची. बाकी काय नाही. आता तुमचा समाज किती आहे इथं गावात? समाज तरी 100 कोंबडा असेल. होय. त्याच्यामुळे तुम्हाला अशा अडचणी येत नसतील जास्त की काही काही ठिकाणी आता गावांमध्ये भांडणं होतात. आता ज्याचं समाज किंवा अल्पसंख्याक म्हणा किंवा जे तुम्ही SC ST असे जे लोक असतात त्यांच्यावर अन्याय करतात लोक. असं आपल्या इथं नाही तसला प्रकार नाही झाला. म्हणजे कधी अशा हीन वागणूक मिळली नाही. आपण चांगलं वागलं म्हणजे ते पुढचा चांगला वागतो. बरोबर असं आहे का नाही. तुमचं सासरवाडी कुठली तुमची? आमची सासरवाडी सिद्धटेक गणपतीच्या. तिथे शेजारी गाव आहे एक बिर्डी म्हणून. बिर्डी शेजारी हिंगणी बिर्डी आणि बिर्डी. बिर्डी वेगळी हिंगणी बिर्डी वेगळी. हा नाही हिंगणी वेगळी आणि बिर्डी वेगळी. हा पहिले काय होतं ती गाव नदीच्या कडेला होती. मग उजनी धरण झाल्यापासून ते पाणी फवारा झाला का मग गावा बाहेर आली.
शिंगणी तिथं राहिली जागेवर बिर्डी आली शिजटेक शेजारी. हा हा मग आम्ही शिजटेकच सांगतो, फक्त म्हणजे रोडच आहे, होय. रोडच. आणि मग किती साली लग्न झालं तुमचं? माझं लग्न झालं 81 ला. 1981 लग्न झालं. किती वय होतं तुमचं त्यावेळेस? यावेळेला माझं असेल की 20च्या पुढे असेल. होय. 7वीतून शाळा सोडली 70 साली. 70 ला 7वीतनं सोडली. 23 वयाच्या आसपास लग्न झालं मीच तुमचं. म्हणतो 20च्या आसपास. मग मंडळी काय घरीच? मंडळी घरी. काय स्वतःच्या घरची जमीन नाही, मग काय काम करायचं तरी कुठून करायचं? नाही नाही, मी मिस्त्री काम करत होतो, मग त्याच्यामुळे काय अडचण नाही आली नाही. हा. म्हणजे मिस्त्री कामादार पैसे चांगले मिळायचे. मग मुलं बाळ शाळा आणि ती पोरं फिर बघणार, बाकी काही त्याची कामाला नाही जायला नाही. मग तरी घरी पोरांचं बघायचं. बाकीच्यांना इथल्या तुमच्या गावातल्या लोकांना काय करावं लागायचं काम? ती काय करतात? कोण? तुमच्या समाजातली लोक. कोणी हे पण सहसा हेच असंच मजुरी करायचे, कोणाचं काय करायचे. होय. काय ही गुरं कुठं काय तर केरडवळ कोणाची. कधी असं वाटतं तुम्हाला की बाबा आपण अजून आयुष्यात पाठीमागे जाऊन चांगलं काहीतरी करू शकलो असतो, कधी कुठला निर्णय घेतला असं खंत वाटते का कधी? त्याचा काय उपयोगच नाही दादा. कधी वाटतं का एखादा निर्णय घेतला आपण त्यावेळेस ती चुकीचा होता? नाही, चुकीचा निर्णय घेतलाच नाही आपण. का नाही घेतला तर आपण आता काय करू शकत नाही म्हणून आपल्याला हेच पर्याय की काम धंदा करणे, आपलं इज्जतीने खाणे. कुठं नोकरीच्या कोणाच्या महाग लागत आहे आणि कोण लावणार आपल्याला? कोण लावणार? त्याला वशिले लागते, त्याला पैसा लागतो. ते आपल्याकडे नव्हतंच. हा, आपल्याकडे नाही. मग तुम्हाला सांगतो ना, पोरगा आमचा ग्रॅज्युएट असून घरीच बस. अशी काही गोष्टी असतात. तुम्हाला तंबाखूचं व्यसन कधी लागलं? तंबाखूचं व्यसन लग्न झाल्यानंतर लागले. कस काय? मग मिस्त्री कामात गेले असे तुमच्यासारखे असतात दोस्त लोक. जर खा तंबाखू आपल्यात तेवढे 10-5 मिनिटं विसरायची, तंबाखू खायचं, बर द्या. अशी सवय लागली. काय तुमच्या आयुष्यातल्या गमती जमती कसं मित्रांबरोबर हे गेल्यावर फिरायच्या अशा? कधी हसला भरपूर? आमच्यात सुट्टी रविवारी सुट्टी राहायची. मिस्त्री कामावर गेलं. रविवारी सुट्टी म्हणली की मग आम्ही त्या दुसऱ्या जोडी दोस्तांकडे मंडळीकडे जायचं कुठं हॉटेलवर करा मजा, दारू प्या, काय करा, आयुष्य आराम असं दिवस घालायचं. संध्याकाळी घरी येणे. घरची खवळत नव्हती का दारू प्यायल्यावर? घरची खवळत नव्हती दारू प्यायल्यावर? एवढी कशाला प्यायची, थोडीशी प्यायची आपली नॉर्मल. दारू कोणाला वाटतंय प्यावशी आपला माणूस म्हणून, त्यांना कळून द्यायचं नाही. मापात प्यायची. मापात प्यायची. असं आहे मी उद्या केला. असं भांडणं केली कधी कोणाबरोबर दारू पिऊन? काय आपली प्यायची घरी येऊन झोपायचं? आपली प्यायची लोकांसंग भांडणं करायची काय गरज आहे? चांगलंय. याच्या अगोदर तुम्ही आयुष्यात आजपर्यंत आधी कधी रडला होता? कधी तुम्ही? नाही, रडलो नाही. कधीच रडला नाही? मग कधी वाटतं का रडावं मोठ्याने म्हणून? नाही, रडावं कशाला वाटतं? मला रडायची येत नाही. मन मोकळं करावं असं वाटतं का? नाही, तुम्हाला सांगतो, मला असं इकडे बघून काय होते माहिती का? कधी मधी एखादा आपण पिक्चर लावला तर त्यातलं आईचा वारडाचा जर असं रीती काही झालं ना, तर मग माणसाचं अंतःकरण भरून येतं. मग त्या टायमाला एखाद्या वेळेला डोळ्यातनं पाणी येतं. नाही तर मी असा रडत नाही कधी. आई वडिलांची आठवण आल्यामुळे तुम्हाला रडायला येतं? हा. कधी वारले आई वडील? वडील वारले 87 ला. म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर वारले? आणि आई वारली 90च्या आसपास वारली. असं झालं.
वडील काय काम करायचे? वडील काहीच गावकीचं काम करायचे, काही नाही, बाकी काही नाही. पहिले ती प्रथा होती ना, कीर्तनेची त्यांची दावी वाळायची, कोणाचे काय करायचे, बाजा येवायच्या, हा. खाड्यावर जायचं, ते काम करायचे. आणि त्यांना त्याचा मोबदला मिळायचा. आमच्या घरात ज्वारी अशी खेळ लागायची. मग ती प्रथा चांगली होती. परत ती प्रथा बंद होत आली. मग ती आम्ही सोडूनच दिली. ती म्हणजे ती कामच करणं सोडून दिलं. सोडून दिली. तुम्हाला जमत होतं का ते सगळं करायला? मी वाडा बरोबर केले की. होय. जायचो. म्हणजे त्या काळात तुमच्यावर अशी म्हणजे उपासमारीची वेळ आली नाही आली. म्हणजे जी हे म्हणतात 12 बलुतेदार किंवा हे जे काही प्रकार असायचे सगळ्यांना खंड मिळायचं. ते खंडानीच असायचं ना, तुम्ही त्यांना ते वळून दिलं दावी हे ते नाही, त्यांच्या हिशोबाने देणार, त्यांच्या हिशोबाने देणार. खाड्यावर गेले बाबा मग त्यांनी ती खाड्या ज्वारी ठेवायची. बरा बाबा तुम्ही आता हे असं कराय, मग त्यांच्या मनाने. आपण नाही म्हणणार की एवढी ठेवा आम्हाला, असं होत. त्यावेळेस भागायचं भरपूर व्हायचं. भरपूर होत होत. त्याच्यामुळे वडिलांना पण असे काय हालाकीच दिवस गेला असं काय नाही? हालाकीचं नाही. समाजात असं कोण लढतं समाजासाठी की समाजावर हायच माणसं, ते आपण तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणायचं, असं होते. लोक आहेत. आता तुमच्याकडे काय पोचायला तुम्हाला अडचणीच येत नाही, तुम्ही कशाला जा? आम्ही जात नाही, ही एक मुद्दा आहे. आम्हाला काय अडचणीच येत नाही. तुम्ही रोज उठताय, निवांत जीवन जगताय, गुरं सोडायची, घेऊन यायचं, जेवायला आहे, पोटभर अन्न मिळते, कशाला अडचण आहे? बरोबर आहे. चला मग करू बस. ओके, चांगलं वाटलं तुमच्या बरोबर बोलून. येऊ का? हा, या. असंच तुम्ही पण पाहत राहा माणूस शोधताना या आपल्या युट्यूब चॅनलला. सर्वसामान्य माणसांना आपण भेटणार आहोत, त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करणार आहोत, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांचं कष्ट, वेदना, दुःख, त्यांच्या आयुष्यातील आनंद आपण जाणून घेणार आहोत.